कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज झी5 सोबत, तेही एकदम फ्री। धनु दीदी गप्पा बसा, धनु दीदी लागतंय ते। गप्पा बस। धनु दीदी मी दादाला नाव सांगेल नाही। दादा भागो, आपल्याकडे आज कोणता कार्यक्रम आहे का ग? नाही, मग काकू तुम्ही तेजूची चौकशी करायला आलो। असं आहे का? बरोबर, चालतंय। भागो, झपटकन चटी आणि सिटायला सिटायला बसायला बसायला म्हणायचं तिला। तेच ते, जा पटकन आण जा। कशाला चटाई पाहिजे, बस तू की इथं। बर चालतंय की। अक्का आण चालेल चालेल, आणू आणते। बरं जा आण जा। आली बघा तेजू, आली ये बस पोरी बस। म्हणलं बिनाईचं लेकरू आहे, त्या पोरी बी लहान आहे, म्हणून म्हणलं आपणच जावं। सोन्यासारखी पोर, कसं ते दुर्दैवी मन त्या नवऱ्याचं देव जाणो। तेजू पोरी बरी आहेस ना? पोरी नो हिनं काय खाल्लं का? खाल्लंय खाल्लंय, हो ना? हा काकी खाल्लंय। तेजू तुझ्या मनानं हाय तर नाही ना खाल्ली ग? नाही, मी बरी आहे। अगं तू म्हणून काय होणार आहे, मनातून तर लय त्रास होत असेल ना तुला। होय की ग बया, बघा बघा डोळं किती काळ गेल्यात पोरीचं। बया मला तर वाटतंय हिच्या डोळ्यातलं पाणी साठलंय। अगं तू आता इथंच राहणार व? असं कसं, एकदा का पोरीचं लगीन झालं की मायर तुटलं। काय चुकीचं सांगते का मी? बरोबर, गप गप पोरी, रडू नको ग। रडून काय होणार आहे? अगं डोळे बघ तुझे किती खोल गेलेत ग। अहो पवार काकू, माझ्या आत्याची पोरगी 3 महिन्यात आली की माहेरी, परत गेलीच नाही। मग काय, दिली की नवऱ्याने सोडचिट्टी। नाही तर काय, आजकाल हे फॅड वाढतच चाललंय। भागू, धनु दीदी या जरा आतमध्ये। आलोच हा? चला उठा। आलोच हा? होय ग तेजू, तुझा नवरा काही रोज मारायचं का ग तुला? अगं नवरा मारणारच की, आमचं बी लगीन झालं ना नवीन, तेव्हा माझा नवरा बी मारायचा। पण एक दिवस मी चुलीतलं लाकूडच उचललं आणि म्हणलं जीव घेईन तुझा, तेव्हापासून गप बसला। मग काय आता तुमचं काय म्हणणं आहे? आता तिने बी नवऱ्याला मारायचं का काय? भया सरक सरक सरक, अक्का सरक सरक सरग माग सर, मला बसू दे। हो काकी बघा की, हे लसूण किती महाग झालेत। अगं होय, कालच मी बाजारला गेलती, तेव्हा बघितलं कांदा, लसूण, बटाट आणि कोथिंबीर पण महाग झाली। घ्या, आता काय खावं का नाही ह्याचीच पंचायत झाली। मी तर नुसती बटाट्यांवर काम चालू होते। घ्या घ्या, पटकन मदत करा बरं मला जरा। होय तुळजा, राजू इकडे। आले तर मी, तुम्ही करा। आले इकडे या बायका का जमले? तेजू अक्काची विचारपूस करायला। खरं तर विचारपूसच्या नावाखाली चौकशीच चालली। अरे मग सांग ना त्यांना, तेजूला नका त्रास देऊ म्हणा। फार रडू आणले त्यांनी तिला। एक काम कर, त्यांना इथून जायला सांग। सूर्या, अरे आमच्या घरात न जा म्हणून कसं सांगायचं त्यांना? हा पण दादा, म्हणून आम्ही एक आयडिया केली।
त्यांना बघ कामाला लावलंय मी. केवढं काम केलंय बघ त्यांनी. उगाच चटईवर नाही बसवलं. राजू अरे हो, असं केल्याशिवाय काय जाणार नाहीत त्या. आणि काय झालं, मला तसं पण एक जेवणाची ऑर्डर मिळालीच होती आणि मला मदतीला लोक लागणारच होती ना. मग म्हटलं या बायकांनाच कामाला लावावं. काम बघून पळून तरी जातील, नाहीतर अख्खापासून तरी लांब राहतील. राजू हुशार झालीस ग तू. हा मग, बहीण कोणाची आहे? बर चालू दे तुमचं काम. आणि हा, या सगळ्यात आहे ना तेजूकडे पण लक्ष ठेवा काय. ए सूर्या, अरे थांब जरा वाईट, ये इकडे. काय झालं बोल की. अरे काय नाही, तुझे केलंच का नाही काल, त्याची चर्चा चालली होती आता. अरे डॅडींच्या घराकडे नजर वर करून कुणाची बघायची हिंमत नव्हती आजपर्यंत, पण तू तर डायरेक्ट त्यांच्या मुलांनाच कोल्लस क्या. अहो असं नका बोलू, माझ्या बहिणीचं नवरा आहे त्यो. पण सूर्या, दाजीवर हात उचलायला पण हिंमत लागते बर का. अहो मी काय मुद्दामून केलंय का? जे काय झालं ते तुम्ही बघितलं ना डोळ्यांनी. तर काय, माझं तर सरळ म्हणणं आहे. अरे डॅडी सारख्या बाल्या माणसाचा मुलगा असला म्हणून काय झालं? त्यानं काय बी केलेलं चालेल का आपल्याला? अरे हो, पण ह्या गोष्टी बोलून पण सोडवता आल्या असत्या. त्याने डायरेक्ट हात उचललाय, आता सगळंच बिघडले. आणि शत्रू भैया आता ह्याच्या बहिणीला काय नांदवणार नाहीत. आता काय करेल ह्यो? हे एवढा पुढचं बोलायची काय गरज नाही. आणि ह्या गोष्टीसाठी घाबरून पोरीकडच्यांनी काय गप्प बसायचं का? हा, काय बोलायचं नाही का आपण? बर का सूर्या, अरे अख्खा आयुष्य गेलं माझं लोकांचा संसार बघण्यात. ही केस काय उगच गेली नाही ती. अरे एवढूशा ठिणगीचा वनवा होऊन लोकांच्या संसाराची राख रांगोळी झालेली बघितली मी. हे अरे कशाला त्याला घाबरवताय? हा सूर्या, तू यांच्याकडे काय लक्ष देऊ नकोस. अरे हे काय बी वायपळ बडबड करते ती. हे बघ, तुझ्या मनाला जे योग्य वाटेल ना तेच तू कर, पण योग्य तेच कर. हा, अरे शेवटी तू देवाचा माणूस आहेस. देव तुझं बोलच करणार, योग्य तो रस्ता दाखवणार तुला. ही काय पत्र आल्यात? ही जिल्हा बँकेचं आहे, ही महिला आयोगाचं आहे आणि ही सामाजिक ट्रस्टचं आहे. बघा बरं. हरामखोर, कालपर्यंत आमच्या मागे फिरणारी माणसं आज आमच्या पोराकडून एक चूक काय नाही झाली, कमिटीवरून आमचा राजीनामा मागतायत. नमस्कार डॅडी. या 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 नमस्कार. बस 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 बस. ऐकलं का, पाहुण्यांच्या चहा पाण्याचं बघा जरा. बस बस. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.